हॅलो फ्रेंड्स, हॅपी ऑर्गनायझिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सर्व गोष्टी किचनमध्ये किंवा घरामध्ये ऑर्गनाईज असल्या तर आपल्याला कामात खूपच उत्साह येतो आणि काम फास्ट होते. मी आज तुम्हाला स्वयंपाक लवकर होण्यासाठी काही आठवडी टिप्स सांगणार आहे. यातील बऱ्याचशा टिप्स ज्या आहे या बऱ्याच गृहिणी ऑलरेडी इम्प्लिमेंट करत असतील. मी आठवड्याचा स्वयंपाक लवकर होण्यासाठी त्याला लागणाऱ्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी अगोदरच करून ठेवत असते. त्यातील या काही टिप्स आहे, जसे शेंगदाणे भाजून ठेवणे, दाण्यांचा कूट करून ठेवणे, कारण कुटाच्या भाज्या आपण करत असतो आठवडाभर. तसेच उपासाच्या दिवशी देखील दाण्याच्या कुटाचा उपयोग होतो आणि तो मग ऐनवेळेस करण्यापेक्षा आठवड्याचा मी करून ठेवत असते. प्रत्येक आठवड्यात मी 2 तरी कडधान्य भिजवत असते आणि आठवड्यातून 2दा तरी कडधान्याच्या भाज्या करत असते. इथे मी मठ आणि मूग एकत्र करून भिजवले आहे आणि दुसरे पांढरा वाटाणा भिजवलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाल्याचा डब्बा तयार असला की भाज्यांना पटापट फोडणी देता येते. जसे मी मसाल्याच्या डब्यात माझ्या आवडीप्रमाणे जिरं, मोहरी, तिखट, हळद, कांदा लसूण मसाला आणि जिऱ्याची किंवा धण्याची पूड असं ठेवत असते. कलरफुल मसाल्याचा डबा अतिशय आकर्षक दिसत आहे. आमच्या इथे आठवड्यातनं एकदा तरी इडली होते, त्यामुळे मी इडलीचे पीठ घरीच करते आणि ते केल्यावर साधारणतः नाश्त्यासाठी वगैरे उपयोगात येते. किराण्यामध्ये जसा रवा आणला तसा मी तो महिन्याचाच भाजून ठेवत असते. अरे, रवा भाजतानाची क्लिप तर डिलीट झाली आहे. ओके, नो प्रॉब्लेम, समजून घ्या. किराण्यामध्ये गुळाची भेली आणली की ती पण मी कापून ठेवत असते, कारण आम्हाला गूळ पेजमध्ये टाकायला लागतो. पेज हे आम्ही बऱ्याचदा नाश्ता म्हणून घेत असतो. पेज हा प्रकार अतिशय पौष्टिक असतो. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.